मित्रांनो, मी ओंकार अभ्यंकर खूप दिवसांनी स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर। आणि आज आहे 1 जानेवारी आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच देवाचरणी प्रार्थना आहे माझी। बाकी काय नाही मित्रांनो, आज काय खास नाही, नवीन वर्षाला सुरुवात झाली, लवकर उठून आंघोळ वगैरे तर केलीच आपण, पण मेन म्हणजे देवपूजा असते ती सुद्धा झाली, घर आवरणं ते सुद्धा झाले। आणि म्हणलं आता आपल्याकडे टाइम आहे तर चला आजपासून पुन्हा आपलं ब्लॉगिंगला सुरुवात करू, कारण की माझे यूट्यूबवरती आता 100 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यात। आणि मला आता असं वाटतंय की मी ब्लॉगिंग केली तर माझे जे सबस्क्रायबर आहेत ते माझे ब्लॉग बघतील आणि मला अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करतील। तर माझी पण हीच विनंती सर्वांना की मला सपोर्ट द्या, मला सपोर्ट करा आणि असंच मला सबस्क्राईब करत राहा, शेअर करत राहा माझे व्हिडिओ। आणि समज काय माझ्याकडून चुका होत असतील तर मला कमेंट तर चालू आहे का नाही मला काही कळत नाही, कारण की माझं कमेंट बॉक्स तर बंद सांगते, मग मला कमेंट करता येत ना, माझं कमेंट कुणाचं कमेंट मला येत तर झाले एखाद्या वेळेस चालू तर मला कमेंट सुद्धा करत जा मित्रांनो, कारण तुमचा कमेंटच मला ब्लॉगिंग करायची हिंमत देणार आहे, ताकद देणार आहे आणि एक प्रकारचं आयडियाच देणार आहे। तर तुम्ही जसं कमेंट कराल तसं मी ब्लॉगिंग करायचा पूर्ण प्रयत्न करेन। आत्ता माझा कमेंट बॉक्स जरा बंद आहे, ते मी नंतर कोणाकडून तरी नेट करून घेईल, काय झालंय काय नाही त्याला माहित नाही मला। पण तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण आज 1 जानेवारी आणि आज हे येणारं वर्ष खूप आज एक्सायटेड आणि मजेदार असणार आहे। तर माझे ब्लॉगला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आणि काही चुका होत असतील तर समजून घ्या, कारण काय मित्रांनो मला ब्लॉगिंगची अजून काही एवढी म्हणजे म्हणतात ना सवय झालेली नाही, तरी मी करतोय आणि तुमच्यासाठी आणि करणार मी ब्लॉगिंग। तर चला जास्त वेळ न घालवता मी आता इथं खायला घेतलंय, बघू शकता तुम्ही, इडली सांबर आणि चहा। मला असं खायला खूप आवडते मित्रांनो, खूप दिवस झालं होतं मित्रांनो इडली सांबर खाल्ला नव्हता आणि आज फायनली इडली सांबर खातो। तसं तर ते कालच केलं होतं 31 डिसेंबर निमित्त, कालचा ब्लॉग सुद्धा केला मित्रांनो, पण काय झालंय त्याला कॉपीराईट आल्यामुळे मी ते काय ऑडिओ माझा जो बोलायचा आवाज आता म्हणजे बोलते सर्व ऑडिओ म्हणजे म्यूट झाला, म्हणजे बंद झाला आणि मला माझा ब्लॉग अपलोड केलेला ब्लॉग मी डिलीट केला मित्रांनो। म्हणजे बघा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, त्यामुळे मग मला म्हणजे वाईट तर खूप वाटते मित्रांनो, एवढा भारी ब्लॉग केला, व्हिडिओ बनवला, पण त्याचा काय फायदा झाला नाही। आणि कसं आहे मित्रांनो, प्रत्येक यूट्यूबरची इच्छा असते की त्याला प्रत्येकाने सपोर्ट द्यावा, त्याचे जास्तीत जास्त सबस्क्रायबर व्हावा, त्याचा तो जो ब्लॉगिंग करतोय तो ब्लॉगिंगला मध्ये पुढे जावा, ही प्रत्येकाची इच्छा असते, अशी कुणाची नसते। तर चला जास्त वेळ न घालवता मी आता खाऊन घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने, किती मिनिटांनी भेटाल ते सांगता येत नाही पण भेटतो। तिथं माझा नाश्ता ठेवलाय, तो थंड व्हायचा। बाकीप्रमाणे इथं आपला बेड वगैरे, तिथं मी खातो, झोपतो, लेटतो सगळं काय। हा दरवाजा तिथून मी आत बाहेर होतो आणि हा आपला टेबल रेग्युलर प्रमाणे, आणि ही मशीन आहे इथं तुम्ही बघताय आता। आणि ही खिडकी आहे मित्रांनो मोठी, जी तुम्हाला माहितीच आहे, मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण दाखवली मित्रांनो खूप वेळा, तिथून हवा येते। आणि आपलं किचन सध्या स्वच्छ होतं, पण आता तुम्हाला माहिती मी बघू शकता ह्या इडल्या केल्यात असं फ्राय करून, आणि अजून बघू शकता या डब्यात किती पडल्यात। तर एवढ्या इडल्या खायच्यात मित्रांनो। हे सांबर आहे, तिथं चहा केला गरम गरम, आणि अशा प्रकारे हा राडा आहे छोटा मोठा, तो सुद्धा आवरावा लागणार आहे काही मिनिटांनी। आणि मित्रांनो मेन म्हणजे आपली बेडरूम जिथं देवपूजा वगैरे पण आपली झाली आहे, बघू शकता नवीन वर्षाची नवीन पूजा, आणि हे पडदे वगैरे लावल्यात। आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी शूट केलं होतं मित्रांनो ही खिडकी वगैरे, पण हे बघा, हे बघू शकता मित्रांनो, हे रील्स वगैरे काढण्यासाठी आपण छोटासा स्टुडिओ बनवला इथं, बघू शकता दिसत। आणि आम्ही नवीन रिंग लाईट घेतली मित्रांनो, सध्या तुम्हाला चालू करून दाखवतो, बघू शकता अशा प्रकारे रिंग लाईट। इथं शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे आम्ही बनवतो। मी आतापर्यंत एक पण नाही बनवले, काय काय बनवलेत मित्रांनो, जे तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की भेटेल।
त्याची लिंकसुद्धा मी आता माझं चॅनल बघता येतं तेवढंसुद्धा बघून जा. तर ही खिडकी आहे ती आता तुम्हाला प्रत्यक्षात बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो बाल्कनीमधून. तर फायनली आपण बाल्कनीमध्ये आलो बघू शकता किती असं सुंदर वातावरण आहे. मी मगाशी खालीसुद्धा गेलो तुम्हाला दाखवलं. तर अशा प्रकारचा हा व्ह्यू आहे बघू शकता मित्रांनो. ऊन पडले खाली हरभरे लागलेत. आता मकर संक्रांती येईल काही दिवसांनी ते हरभरे पण तोडून नेतील लोक विकायला. खूप मोठी अशी शेती आहे आणि ते तिथं काम चालू होतं. तिथं सध्या बॅडमिंटनचं स्टेडियम झाले आता पूर्ण झाले ते काम मित्रांनो. नाही तर तुम्हाला अजून चालू आहे का नाही ते पूर्ण झाले. अशा प्रकारे मस्त वातावरण आहे. तर चला मित्रांनो पटकन नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. तोपर्यंत तुम्ही सुद्धा आराम करा. 2 hours later. आपण चालू खाली सामान आणण्यासाठी. तर चला जाऊया पटकन सामान. तर मित्रांनो तसं तर सर्वांनाच माहिती आहे 1 जानेवारी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक नवीन वर्षात काही ना काही वेगळं होत असते. तर माझी देवाला हीच प्रार्थना आहे की तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू दे आणि तुम्हाला जे हवं ते सर्व मिळतील. आणि त्यासाठी तुम्ही फक्त मला फॉलो करा, मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण खाली आलो. चला मित्रांनो आपण आता पार्किंगमध्ये आलो खाली. आता आपण दुकानात जाऊया काही छोटं मोठं सामान घ्यायचे. बघू शकता आजचं वातावरण किती सुंदर आहे. असं पुढं बोर वगैरे चालू. आज मला वाटतं काही शाळेला सुट्टीसुद्धा असेल कारण पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा. तर म्हणजे इतकं काही खास वाटत नाही. म्हणजे खरं काय माहिती का मित्रांनो आपले जे मराठी आपण मराठी लोक जे असतात त्यांचा नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतो. आणि गुढीपाडव्यामध्ये कसं की आपण गुढी उभारतो, पुरणपोळ्या करतो, स्वयंपाक करतो, नवीन कपडे घालतो, नवीन वस्तू घेतो. तसे ह्या म्हणजे आत्ता आपण काय करतो काही तसंच म्हणजे हे फक्त कॅलेंडर आणि महिने पुन्हा स्टार्ट होतात ह्याचं हे उदाहरण. मित्रांनो आले आता आपण दुकानापाशी बघू शकता. हे सोसायटीच्या जवळच आहे त्यामुळे पटकन आले. तर मित्रांनो सामान वगैरे घेतले आणि मी निघाले आता घरी जाण्यासाठी. सामान आणि कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. कसे आहे मित्रांनो जाऊ. ऊन खूप आहे मित्रांनो. थंडी असून सुद्धा खूप ऊन पडले. फायनली मित्रांनो आले आपण घरी. Later. 3 hours later. तर फायनली मित्रांनो सामान घेतलं आहे बघू शकता. आपलं चायनीज राईस आहे शेजवान. आणि आता मी आलो आहे पार्किंगमध्ये. दोन्ही लिफ्टवरती आहेत मित्रांनो. दोन्ही पण लोक पण असे करतात ना दोन्ही लिफ्ट संघ बोलवतात. तर मित्रांनो मी तयार वगैरे झाले बघू शकता. आणि आता संध्याकाळचे 8 वाजायला आलेत कदाचित. आणि आता मी चाललोय खाली मार्केटमध्ये सामान आणायला.
मगाशी मी दळण वगैरे दिलं होतं, तुम्हाला दाखवलं खालचा परिसर. ते गहू घेतले होते 2 किलो आणि म्हणजे एमर्जन्सी लागत होते म्हणून घेतले, नाही तर 3-4 किलो आम्ही घेतो. ते आता इथं एवढे भारी गहू भेटत नाही. तर मित्रांनो, आता मी तेच गहू आता दळायला दिले होते, ते आता आणणार, भाजीला वगैरे घेऊन येणार. आणि तुम्हाला पण दाखवतो कालच्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलं आहे खालचा परिसर कसं आहे काय. तर आजच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि मित्रांनो, प्लीज माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि असंच मला हे देत राहा, सपोर्ट करीत राहा. तर चला जास्त वेळ न घालवता जातो आता खाली. बघू शकता देवपूजा वगैरे पण आपली झाली, मगाशी 7 वाजता केली. आणि इकडं आता सेटअप आपला तयार आहे रील्स बनवायचा. हे तुम्हाला काय आहे तर हा एक लाईटीचा फोकस तयार केला आहे मित्रांनो. म्हणजे बघा पुढे लाईटीचा फोकस आहे, ते असं लावलं की असं लागते. तर आता ते वेगळं होतं पण त्याला मी जुगाड करून असं स्टँड बनवलं त्याचा आणि वरती पुढं रिंग लाईट. तर अशा प्रकारे आपला मोठासा स्टुडिओ तयार आहे. चला जास्त वेळ न घालवता मी एक रील्स बनवतो पटकन आणि निघतो खाली जाण्यासाठी. मित्रांनो, आता आपण चालू खाली सामान आणण्यासाठी आणि आता आपण लिफ्टमध्ये. त्याच्याला पटकन सामान घेतो. माझी बाई म्हणजे हॉटेलमधून आणायला जमलं तर आण, मी पैसे पाठवते, नाही तर मग बघ पटकन काय भाजीला भेटेल. चला आपण खाली आलो जाऊया. मित्रांनो, आपण आलेलो आहे खाली, बघू शकता, तुम्हाला दिसत असेल सगळा परिसर वगैरे. चला मित्रांनो जाऊया पटकन आणि भेटतो तुम्हाला. मित्रांनो, फायनली मी खाली आलो सामान घेण्यासाठी. तर कसं आहे मित्रांनो माहिती आहे का, अजून मी कधी म्हणजे कसं आहे, काही लोकांपुढे आपल्याला कॅमेरा नाही, काही लोकांची इच्छा असेल कॅमेरा द्यायची नसेल, तू उगाच नको आपल्या मग. चला आपण आता इथं आलो, बघू शकता किती गर्दी मित्रांनो. आज 1 जानेवारी, जाने मेरी जाने मन, जानेवारी का प्यार मेरा कोई नहीं जाना. चला बघू शकता असं मार्केट लागते इथं मित्रांनो, मोठं, खूप असं मोठं मार्केट आहे मित्रांनो, कशाचीच कमी नाही. बघू शकता मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल का नाही काय माहीत, पण पुढं सगळे दुकान आहे. काहीही खायचं असेल तर छोले भटुरेपासून पिझ्झा बर्गर सगळं इथे बघू शकता तुम्ही. पावभाजी पुलाव सर्व काही भेटते मित्रांनो. मग अशीच मी घरी आलो, भाजीला टमाटर वगैरे घेतले होते, टमाटरची चटणी केली, चपाती केली आणि जेवण वगैरे करून आता निवांत आहे. तर मित्रांनो, आता खूप म्हणजे काम आहेत माझ्या बहिणी. विचार केला की माझा ब्लॉग इथंच मी एंड करतो. तर तुम्हाला तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि मला सपोर्ट करत राहा मित्रांनो, कारण की तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही. तर प्रत्येक यूट्यूबर काहीच नाही. तर आता मी खाली जाणार आहे काय म्हणजे बडसप वगैरे आणण्यासाठी. तर आता मगाशी तुम्हाला खालचा परिसर दाखवला, तर मला आता नको दाखवायला, ब्लॉग इथंच एंड करतो. नवीन ब्लॉग येईपर्यंत काळजी घ्या. बाय.